की आज देशामध्ये सगळीकडे आज व्यसन सगळं वाढलंय का नाही मावशी खरं सांगा. आणि व्यसनामुळे काय झालंय, सगळे लोक आपले घरामध्ये भांडण करू लागले, ते मालक त्यांचं नाही भरत भांडण करत. तर ती दारू कशी बंद करायची, ती दारूची कायद्यानुसार बंद करणार आहे मी. दारू गाळायची बंद करणार आहे. माझ्या माता भगिनींना जो त्रास होतोय दारू पेलेल्या दारुड्यापासून, तो बंद करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे. प्रयत्न म्हणजे संविधानिक आहे, संविधानामध्ये दिलेलं आहे की दारू विकायची नाही, ते बंद करणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पोरं शिकली आपल्या गावातली, पोरं शिकली पण त्यांना नोकऱ्याच नाहीत. कोण ग्रॅज्युएट झालं, कोण काय झालं, नोकरी गेल्या कुठं खाजगीकरण केलं सगळं. आणि ठेकेदारी गेला, आणि ठेकेदारी आल्यामुळं काय झालंय, ठेकेदारीमुळं आपल्या मुला बाळांचं कोणाला इतकं शिकलं तरी नोकऱ्याच नाहीत. आणि शिक्षण घ्यायचं तर कुठं खाजगी शिक्षणामध्ये घ्यायचं, खाजगी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतल्यानंतर पैसे घालून पण वडील फसले आणि इकडे नोकऱ्या पण नाहीत. आणि म्हणून ह्या गोष्टीसाठी मी उभा राहिलेलो आहे. तर तुम्हाला विनंती राहील की माझं चिन्ह जे आहे गॅस बिगडी आहे, याच्यावर तुम्ही नक्कीच मला मत द्याल आणि तुमचा हक्क मी नक्कीच बजावणार आहे. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो. अच्छा, ठीक आहे.